महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तपास पथक स्थापन करण्यात आलेलं आहे। महादेव मुंडेंच्या पत्नीने पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर आता तपासाला वेग आलाय। तपास पथक आता स्थापन करण्यात आलेलं आहे। मुंडेंच्या पत्नीने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती आणि त्याच्यानंतर एकंदरीत हे प्रकरण तपासाच्या दृष्टीने वेग घेत आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, नेमकं कुणाची नेमणूक या सगळ्या पथकामध्ये झालेली आहे समजू शकले का आणि कशा पद्धतीने तपास होणार आहे? जी आपण जर बघितलं तर महादेव मुंडे यांची 15 महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात अद्यापर्यंत एकही आरोपी अटकेत नाहीये आणि याच प्रश्नावर त्यांच्या ज्या पत्नी आहेत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांची 2 दिवसापूर्वी भेट घेतली होती। त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा गतीने तपास करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानुसार आता हा जो तपास आहे तो DYSP अनिल चोरमले यांच्याकडे आहे, तो त्यांच्याकडेच राहणार आहे। परंतु त्यांनी ज्या कर्मचाऱ्यांची ज्या अधिकाऱ्यांची मागणी केली होती ते अधिकारी आता त्यांच्यासाठी देण्यात आले आहेत। यामध्ये 5 जणांचा समावेश आहे। विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून ज्या संतोष साबळे यांनी यापूर्वी काम केलंय त्यांचा देखील या पथकामध्ये समावेश आहे। त्यांच्या LCBतले काही कर्मचारी आणि स्थानिकचे काही कर्मचारी असं 5 जणांचं हे पथक असणार आहे। हे पथक आता महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास करणार असून आता विशेष पथक हे नियुक्त झाल्यामुळे या तपासाला गती येऊन या प्रकरणातील आरोपी अटक होण्याची तपास शक्यता पथक कशा पद्धतीने पुढे कार्यवाही करते पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी उदय।